संसारात वास करणारी मां भगवती, वंदनीय भारत माता, उभ्या भारताचा आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र आणि ज्यांच्या पावन पवित्र स्पर्शाने ही धरती पवित्र झाली असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना त्रिवार वंदन करतो। अरे वाऱ्यालाही वेग नव्हता, वाऱ्यापेक्षाही महाराजांचा वेग होता। वाऱ्यालाही वेग नव्हता, वाऱ्यापेक्षाही महाराजांचा वेग होता। महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि अखंड हिंदुस्थानामध्ये या नरपिशाचांचं यांचं राज्य दूर करून स्वराज्य निर्मितीचा महाराजांचा इरादा नेक होता। म्हणून माझा राजा देशात नव्हे, जगात नव्हे, लाखात नव्हे, करोडात नव्हे तर विश्ववंदनीय होता, विश्ववंदनीय होता। महाराजांना पुन्हा एकदा सगळ्यांकडून मुजरा। बोलावं किती, ऐकावं किती, कारण फक्त महाराज। जिथून विषय सुरू होतो ते म्हणजे राजे शिवछत्रपती आणि जिथे विषय थांबतो ते म्हणजे शिवछत्रपती। आजच्या विषयाची सुरुवात राजा शिवछत्रपती आणि मॅनेजमेंट। एकंदरीत जर बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु हा विषय। जो सिंधु स्रोत से सिंधु तक रहते आए हैं, इस धरती को माँ जो कहते हिंदू उसी को कहते हैं। म्हणून हा हिंदुत्वाचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित। का माहित नव्हतं काही? हिंदुत्व म्हणजे नाव नाही, गाव नाही, धर्म नाही, जाती नाही, पंथ नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 पगड जातीच्या एकत्र केला। म्हणजे पूर्ण जे शिलेदार, जे गळकरी, जो साधा मनुष्य असो, तेली कुंडी माळी चंभार, जो काही मुस्लिम असो किंवा जो काही असो, त्याला सगळ्यांना एकत्र करून हे स्वराज्य, स्वतःचं राज्य, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य, ते स्वराज्यातून स्वराज्य आणि सुराज्यातून साम्राज्य, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य। आजच्या या अशा या पावन प्रसंगी आज या महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपमध्ये मला बोलण्याच्या संधीसाठी आपण आमंत्रित केलं। सर्वांचं जाहीर अभिनंदन। आजचा पावन पर्व 19 फेब्रुवारी राजा शिवछत्रपती यांचा जन्मोत्सव, जयंती नव्हे जन्मोत्सव, कारण हा जन्मोत्सव 100च्या देशापलीकडे साजरा होतोय। म्हणून हा जन्मोत्सव, माणसाची जयंती, जन्मोत्सव किंवा पुण्यतिथी साजरी केली जाते, परंतु हा जन्मोत्सव तरुणांपासून, बालांपासून तर वृद्धांपर्यंत ऊर्जा आणि प्रेरणा देणारा हा जन्मोत्सव। आजच्या या मंगल शुभ प्रसंगी आपल्याला या आजच्या कार्यक्रमानिमित्त लाभलेले अध्यक्ष माननीय पगार साहेब, व्यवस्थापक आणि अधिकार मंडळीमध्ये बसलेले कळंबे साहेब, सोबत दिवाण साहेब, 2 शब्दात 2 ओळीत बोलले, पण अतिशय छान बोलले, प्रेरणा देऊन गेले। मागावं तर कसं, एका ओळीत मागावं आणि सगळ्याच्या मनावर राज्य करावं, हे त्यांच्या 2 ओळीतून आपल्याला शिकायला मिळालं। युवामध्ये तारुणत्व ठेवून आणि त्यामध्ये एक वक्तृत्वाची आणि कर्तृत्वाची धुरा कशी सांभाळावी, असं 2 शब्दाच्या वाणीमध्ये आणि आपल्या बोलण्यातून आणि मला वाटते कर्तव्यातूनही समोर जे आपल्याला सांगितलं ते म्हणजे आपले पांडे साहेब। पांडे साहेबांचा पण अभिनंदन। मालकी हक्क असावा, कर्तृत्व असावं, नेतृत्व असावं, विचार असावा, आचार असावा, कार्यक्रमाची दिशा असावी, पण दशेतून दिशेला निर्माण करतं ते म्हणजे नेतृत्व आणि ते म्हणजे कामगार नेतृत्व। म्हणून आपल्या समोर बसलेल्या त्रिमूर्ती, साक्षात ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्ती, ज्याप्रमाणे आकाश आहे, पृथ्वी आहे, पाताळ आहे, त्याप्रमाणे त्रिमूर्ती। ज्येष्ठामध्ये बोलायचं झालं तर सर्वांचे मार्गदर्शक म्हणून मला इथे सांगितलं गेलं ते म्हणजे शाहू सर, ते सुद्धा मंचक आसनस्थ आहेत, त्यांचं अभिनंदन। बाबाजी मानकर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि त्यानंतर माझे काका, माझ्या गावचे आणि ज्यांच्यामुळे मला इथे येण्याची संधी मिळाली ते म्हणजे श्री दयानंदजी डांगरे, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन। कार्यक्रम कितीही मोठा असला, नेते मंडळी असले, श्रेष्ठ मंडळी असली, ज्येष्ठ मंडळी असली, पण त्याबरोबर श्रोते मंडळी आवश्यक असते, पडद्यामागची भूमिका आवश्यक असते, गायन मंडळी आवश्यक असते। नवे आताच आपल्याला एक शब्द बोलला गेला, खारीचा वाटा। खारीचा नाही तर तो खारीच्या मधून मोलाचा वाटा असतो। ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांनी
राम सेतू बांधला तेव्हा खारीच्या एका वाट्याने आणि कणकणाने राम सेतू बांधला. त्याप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्राचं हे इन्फ्रास्ट्रक्चर आणि या स्वराज्यातून सुराज्य आणि स्वराज्यातून 25 ते 30 देशापर्यंत हा व्याप्तीचा मॅनेजमेंटचा आणि विस्ताराचा साम्राज्याचा जर कोणी पगडा उभा केला असेल तर त्या या माझ्या कामगार मावळ्यांनी उभा केला, म्हणून तुमचं अभिनंदन. एकट्याने कंपनी चालत नाही, एकट्याने स्वराज्य सुद्धा निर्माण होत नाही. ते साम्राज्यामध्ये निर्माण करण्याची जर कोणामध्ये ताकद असेल तर ते जमिनीशी जुळलेल्या लोकांशी, जमिनीशी कर्तव्यनिष्ठ बजावणाऱ्या लोकांशी, त्याप्रमाणे या जमिनीशी छत्रपती शिवरायांचे मावळे ज्याप्रमाणे स्वराज्य निर्मितीसाठी जुळले होते त्याचप्रमाणे माझा कामगार बंधू सुद्धा इथे एक वज्रमूठ करून तयार आहे. म्हणून हे साम्राज्य आज एवढ्या देशाकडे पलटते आहे, वाढते आहे, निर्माण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक असा विषय आहे की सुरू कुठे करावा समजत नाही, संपवावा कुठे समजत नाही. कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे 30 मिनिटात, 1 तासात, 2 तासात सांगण्यासारखं नाही. छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु, छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे, छत्रपती शिवाजी महाराज एक अखंड आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज द आर्किटेक्चर ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज द फादर ऑफ नेव्ही. किती सारे स्वरूप छत्रपती शिवाजी महाराजांचे पाहायला मिळेल. अष्टप्रधान वेष्टित ही छत्रपती शिवरायांना दिलेली एक उपाधी आहे. पण 8च पैलू छत्रपती शिवाजी महाराजांना आहेत का? नवे नवे. या जगाच्या पाठीवर जिथे सूर्य आहे, जिथे चंद्र आहे, विश्ववंदनीय आहे, तिथपर्यंत महाराजांची अलौकिक दृष्टी आणि आताच गरुडाची नजर हा शब्द वापरला गेलेला आहे मान्य सरांसाठी. ही सृष्टी मराठ्यांमध्ये होती, छत्रपती शिवरायांनी वारसा म्हणून आपल्याला दिली. म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपण त्यांचे मावळे म्हणून ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या त्या क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून हे काम करतोय. म्हणून सर्व मॅनेजमेंट हे योग्य पद्धतीनं होतोय. या देशावर अनेक काळ गुलामीचा गेला, या देशामध्ये अनेक राज्यकर्ते होऊन गेले. पूर्वजांचं जर स्मरण करायचं तर रणजित सिंह इत्ते ते वीरा विख्यात विक्रमा वैज्ञानिकाश कपिल कनाद विश्रुत असतात. हे सगळे आमचे पूर्वज आहे एका ओळीत, पण या व्यतिरिक्त असंख्य आहेत. चंद्रगुप्त आहे, सम्राट अशोक आहे, विक्रमादित्य आहे, विजयनगरचे महाराज आहे, महाराणा प्रताप आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहे. असंख्य ज्यांचे नाव घ्यावं तेवढं कमी आहे. महाराजांच्या जयंती निमित्त सांगायचे फक्त 3 मुद्दे, व्यवस्थापनाचे सुद्धा 4 मुद्दे आणि 9 मुद्दे मी कामगार संघटनेसाठी सांगणार आहे. आज आनंद या गोष्टीचा की 19 फरवरीला सुटीचा दिवस आहे, तरी सर्व आपण एकत्रित आहोत. कारण छत्रपती शिवरायांनी आमच्यामध्ये स्वत्व निर्माण केलं आणि या स्वत्वामधून आमच्यावर राष्ट्रप्रेम निर्माण केलं. म्हणून हा राष्ट्रभक्तीचा आजचा परिचय म्हणून आपण हा सोहळा इथे पार पडतोय. या देशावर 1300 वर्षाचा गुलामीचा काळ गेला. यवनांचे राज्य होतं. आया बहिणींना अफगाणिस्तानच्या हिंदू कुशावर तर पर्वतापर्यंत पळवल्या जात होतं, तस्करी केली जात होती, अनेक तरुणींना बाटवलं जात होतं. अशातच छत्रपती शिवाजी महाराज कसे जन्माला आले ते सांगतोय. मा भवानीला साकडं घातलं जातं आणि छत्रपती शहाजी महाराज छत्रपती होय ते सुद्धा छत्रपती, कारण की त्यांनी राजांना जन्म दिलेला आहे. मा जिजाऊ विचार करते की हे असंच चालेल का? आमचा इतिहास 5120 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, तो महाभारताचा. 8.5 लाख वर्षापूर्वीचा इतिहास आहे, तो रामायणाचा आणि योद्ध्यांचा इतिहास आहे, नरवीरांचा इतिहास आहे, साधा इतिहास नाही आहे. महाभारताच्या, रामायणाच्या आम्ही दृष्टांताच्या जेव्हा कथा ऐकतो, आमच्या पौराणिक भागामध्ये सुद्धा जेव्हा ऐकतो, तेव्हा वाटत होतं की आमचा देश कुठे आहे, अखंड हिंदुस्थान कुठे आहे. यावेळेस राजा शिव छत्रपतीला कसा जन्म दिला. माता जिजाऊ आणि शहाजी विचार करते की हे असंच यवनांचं राज्य चालेल का? अशाच माता बहिणी पळवल्या जातील का? असाच धर्म बुडवला जाईल का? जगण्याचा अधिकार आपल्याला मुळीच राहणार नाही का? छत्रपती शिवरायांचा जन्म होण्याच्या अगोदरचा वार्तालाप, रामायणाचे धडे गिरवत माता जिजाऊला डोहाळे लागले. भवानीला आशीर्वाद मागितला, हे माते एक असा पुत्र दे
की तो या विश्वामध्ये वंदनीय होईल, जनतेचं राज्य निर्माण करील आणि स्वराज्य निर्माण करून साम्राज्यात निर्मिती करेल. मा जिजाऊचं हे स्वप्न साकार होण्यासाठी 19 फेब्रुवारी 1630 ती सोनेरी पहाट मातेला प्रसूतीच्या कळा लागल्या. आजचा दिवस किती सौख्याचा दिवस आहे, किती आनंदाचा दिवस आहे. अशाच एका दिवशी वाईच्या त्या घाटामध्ये शिवनेरी किल्ल्यावर वारा वाहायला लागला. वाईच्या घाटावरून वाहणारा वारा वाई 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 करत तेजाने वाहत होता. त्याच वेळेस तिथे जे बसलेली माझी माता होती, तुळजा भवानी शिवाई नाव तिचं. माता प्रसन्न झाली. शिवबांचा जन्म झाला. धारा तीर्था पडू लागल्या. पाऊस साक्षात वरून राजा या पृथ्वी तलावर शिवबाच्या जन्माचा आनंद घ्यायला आले. शिवरायांचा कडकडाटा विजांमध्ये जन्म झाला. जन्म झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रतापांच्या गोष्टींनी प्रेरित झाले. लिखाणाची खूप कमी सामग्री अवेलेबल होती तेव्हा, खूप कमी उपलब्ध होती. पण महाभारत रामायणाचे हस्तलिखित ग्रंथ होते. त्या ग्रंथातून लहानपणी मित्रांबरोबर युद्ध छोटं मोठं युद्ध याचा सराव दादाजी कोंडदेवांच्या माध्यमातून करून वयाच्या 12व्या वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज झाले. आपल्याला आताच सांगण्यात आलं की रायरेश्वराच्या मंदिरामध्ये मुठभर मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. होय, हे हिंदवी स्वराज्य होईल. इथे आल्यानंतर गणपतीच्या गजरामध्ये भजन सुरू झालं. गणपती महाराजांचा आशीर्वाद घेतला, भगवान शंकराचा आशीर्वाद घेतला. रायरेश्वराच्या मंदिरावर करंगडीचा बोट कापत छत्रपती शिवरायांनी रक्ताभिषेक केला. ज्याप्रमाणे हे शिवशंकरा तुझ्या समोर मी रक्ताभिषेक करतो, त्याचप्रमाणे या देशावर जे यवनांचं राज्य आहे ते राज्य मी समूळ नष्ट करीन. सोबत तानाजी, नेताजी यासारखे छोटे मोठे अनेक मावळे होते. मित्रांनो, कधीतरी एक प्रश्न पडेल, मी एकटा काय करू शकतो? मी एकटा काही पण करू शकतो, हा विश्वास. स्वामी विवेकानंदांनी शिकागोची सभा गाजवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या स्वरूपामध्ये पूर्ण देश बदलवून टाकलं. आज आपल्यासाठी जो लेबर ऍक्ट आहे, आज जे आपल्यासाठी हे त्रिमूर्ती बसलेले आहे, आज आम्ही त्या संविधानिक कलमेनुसार बसलेलो आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी या राष्ट्राला पृथ्वी दिला. हे महान लोक कशामुळे घडले तेही एकटेच होते, पण संकल्प, निश्चय, निश्चयाचा महामेरू एम, या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. तेव्हाच हे लोक घडतात. आणि हे घडणारे लोक हे सामान्य नसतात, हे असामान्य असतात. जमिनीपासून उठून प्रत्येक क्षणामध्ये मेहनत करावी लागतं. त्यासाठी अनेक प्रकारचे वाईट प्रसंग असो, अडचणी असो, या सगळ्यांना सामोर जावं लागतं. तेव्हाच एवढं मोठं व्यक्तिमत्व घडतं. छत्रपती शिवाजी महाराजांवर तत्क्षणी 2 फराद खान आणि फतेह खान चालून आले. कारण तत्पूर्वीचा प्रसंग, वय वर्ष 12वा, बिजापूरच्या सुलतानाकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज हे त्यांना मुजरा करायला नेतात आणि सांगतात, हे बघा, हे आपले राजे आहेत. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज एक पाय मागे सरकतात आणि म्हणतात, नाही, हे ना माझ्या धर्माचे, ना जातीचे, ना या मातीचे, मग हे आमचे कसले राजे? हा आमचा राज्य आहे, हे आमचा देश आहे, आमच्या पूर्वजांचं राज्य आहे, असं छत्रपती शिवाजी महाराज म्हटले आणि माग सरले. माग सरल्यानिशी जेव्हा रायरेश्वराची शपथ घेतली, मुठभर मावळे घेतले. मुठभर मावळ्यामध्ये 8 मंत्री मोजल्या गेले. अष्टप्रधान वेष्टित, अष्टवधान प्रेष्ठित. 8 मंत्री, 8 मंत्री आणि 8 मंत्र्यामध्ये 600 कामगार. 600 कामगार म्हणजे कोण? त्यांची सेना. 8 मंत्री कोण? 8 मंत्री म्हणजे आपल्या समोर बसलेलं व्यवस्थापक मंडळ. आणि त्या व्यवस्थापक मंडळ, द मॅनेजमेंट ऑफ गुरु, व्यवस्थापक मंडळ, जशी आम्ही महिंद्रा अँड महिंद्रा सांभाळतो, व्यवस्थापक मंडळ. आणि त्यामध्ये सरदार नेमले गेले. सरदार म्हणजे आमचे कोण? सेनापती, सरदार. हे सगळे आमचे हे त्रिमूर्ती. त्रिमूर्तीच्या माध्यमातून अजूनही आपले काही साथीदार असतील. आणि यात आम्ही नेमले गेलेलो पुन्हा सुभेदार, सुपरवायझर, सुभेदार, आणखी कोणी मंडळी. हे त्या पद्धतीचं एक स्ट्रक्चर छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं. किती? 8 मंत्री, 12 कंपन्या, म्हणजे त्यांनी टोळ्या तयार केल्या. आणि 30 त्यांच्या एकूण पूर्ण टोळ्या, त्यामध्ये सगळं मंत्रालय देण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज तत्क्षणी 12व्या वर्षी, ज्या वेळेस आमच्या ओटावर मिशी नसते, निर्णय घेण्याची क्षमता नसते, त्यावेळची गोष्ट, मा जिजाऊ आणि शहाजी महाराज त्यांच्या हातामध्ये एक
ढाल स्वरूप मुद्रा देतात आणि म्हणतात प्रतीप चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसेनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. अर्थात हे शहाजीच्या पुत्रा शिवा ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र हा वाढत वाढत जाऊन विश्वात वंदनीय होतो. प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. हा चंद्र हळूहळू वाढत जाऊन विश्वात वंदनीय होतो. त्याप्रमाणे हे शहाजीच्या पुत्रा शिवा तुला आमच्या दोघांचाही आशीर्वाद आहे. जनतेचं स्वराज्य आणि स्वराज्यातून सुराज्य निर्माण झालं पाहिजे आणि ते हळूहळू पुण्यातून नव्हे, महाराष्ट्रातून नव्हे, भारतातून नव्हे, जगातून नव्हे तर चंद्रापर्यंत विश्ववंदनीय झालं पाहिजे. आणि तुझं नाव, तुझी मुद्रा ही 7 समुद्रा पार लौकिक झाली पाहिजे म्हणून हा दिलेला आशीर्वाद. प्रतीप चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसेनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. एवढा मोठा संकल्प असायला पाहिजे. महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपची 1945 ची स्थापना आहे. या स्थापनेचं जेव्हा स्वराज्य निर्माण झालं म्हणजे त्यांनी जे तो काळ गुलामीचा होता. 48 ला पूर्ण अधिकार घेत महिंद्रा हे मोठी झाली आणि त्यावेळेस आज 1900चा काळ गेला, 2000च्या काळामध्ये आलो आणि आपण आता 2022 ला. आज एवढ्या देशामध्ये आपली डिलिव्हरी होते आणि या सर्वांचं हब मला वाटतं नागपूर आहे. जे इथून ज्या आपल्या मोठ्या मोठ्या गाड्या इथे ट्रान्सफर होत आहेत त्या सगळ्या म्हणजे आज हेडक्वार्टर जरी मुंबई असला तरी या नागपूर आपला भारताचं सेंटर आहे आणि इथून अनेक ठिकाणी आपले ट्रॅक्टर्स जातात. कारण हे आम्ही स्वतः निर्माण केलेलं स्वराज्य आहे, साम्राज्य निर्माण केलेलं आहे या ग्रुपमध्ये. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य होतं. स्वराज्याची धुरा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हाती ठेवली. आताच एक शब्द बोलला गेला, हा शब्द कोरून ठेवा. आयुष्यात जर कुणाला जर काही द्यायचं असेल तर त्यासाठी एकच वस्तू देण्यालायक आहे, एकच गोष्ट देण्यालायक आहे. एक ही वह चीज है सिर्फ जो देने के लायक है, उसको कहते हैं समय. समय देना सीखो. जिंदगी में आपसे बड़ा बलवान सामर्थ्यशाली व्यक्ति और आपसे कोई धनवान नहीं हो सकता, क्योंकि दिया हुआ समय आप कभी वापस नहीं मांग सकते और जिसको दिया है वो हमेशा याद में रखेगा. आज आम्ही वेळेनुसार इथं वेळ देतोय, 8 तास 10 तास वेळ देतोय, पण त्या बदल्यात आम्ही पगार जरी घेतो असलो तरी महिंद्रा मोठी करतोय. हे तेवढंच सत्य आहे. आणि माणसं कमवणं शिका. छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं कमवली, माणसं जोडली, माणसं टिकवली, म्हणूनच स्वराज्य उभं झालं. छत्रपती शिवरायांवर अनेक संकट आले हो. फराद खान आणि फतेह खान चालून आला त्यावेळेस विजापूरच्या सुलतानाने छत्रपती शिवाजी महाराज हे फराद खान आणि फतेह खानला शिकस्त दिल्यानंतर त्यांना डांबलं. पण त्याच वेळेस शहाजहान दिल्लीच्या तख्तावर होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांना काय पत्र लिहितात? बोलण्याची भाषा, बोलण्यानेही जग जिंकतात. आज आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री यांनी बोलण्याच्या कर्तृत्वाच्या कौशल्यावर पूर्ण जगभर भारत म्हणजे काय, भारतीय संस्कृती म्हणजे काय आणि नेतृत्व म्हणजे काय हे दाखवून दिलेलं आहे. राजकीय भाग नहीं पण नेतृत्व कसा असावं. नेतृत्व के लिए उम्र की जरूरत नहीं होती है, साहस और क्षमता की जरूरत होती है. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये साहस आणि क्षमता होती म्हणून त्यांचं नेतृत्व आजही आम्ही 350 आणि 400 वर्षानंतर आजही स्वीकारतो. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपसूक तोंडून जा येतं, अंगावर शहार येतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून नाही तर आमच्या रक्तामध्ये शिवाजी महाराज भिनलेले आहे. त्यांचे मावळे, आमचे आई वडील, आमचे बाप जाते सगळे होते आणि त्यांचे आम्ही वंशज आहोत म्हणून आमच्या अंगावर शहार येतात आणि